नवज्योत सिंग सिद्धू आता पक्षामध्ये हताश निराश झालेले दिसतात, त्यामुळे त्यांच्या सौभाग्यवती नवज्योत कौर सिद्धू आता थेट राहुल गांधी यांच्या विरोधात हल्लाबोल करताना दिसत आहेत. राजकारण क्षणाक्षणाला बदलत असतं. कधी काळी हेच नवज्योत सिंग सिद्धू काँग्रेसच्या मेळाव्यांमध्ये सोनिया गांधी यांची प्रशंसा करताना थकायचे नाहीत. आता त्यांची पत्नी राहुल गांधी यांना लक्ष करताना दिसते. या नवज्योत कौर सिद्धू जाहीरपणे असं म्हणालेले आहेत की राहुल गांधी हे स्वप्नाच्या जगामध्ये वावरत असतात. ते जे काही बोलतात आणि ते जे काही करतात या दोन्ही गोष्टींमध्ये काही संबंध नसतो. ते ज्या ठिकाणी बसलेले आहेत, म्हणजे ज्या पदावर बसलेले आहेत, ते त्या पदाच्या योग्यतेचे नाही आहेत. बरं, इथपर्यंत ठीक आहे. चला, एखाद्या पक्षाचा नेता आपल्या पक्षाच्या नेत्यावर भडकला आणि त्याच्या विरोधात अद्वा तद्वा बोलतोय. काँग्रेसमध्ये हे अनेकदा होताना दिसतं. म्हणजे एखाद्याला एखादी गोष्ट हवी आहे आणि ती मिळाली नाही तर मग ते पक्ष नेतृत्वावर घसरतात आणि काँग्रेसमध्ये याला पक्षांतर्गत लोकशाही म्हटलं जातं. आता हे राहुल गांधी नरेंद्र मोदी यांना नेहमी टार्गेट करत असतात. त्यावरून या नवज्योत कौर सिद्धू राहुल गांधी यांच्यावर भडकलेले आहेत. ते असं म्हणाले की तुम्ही नरेंद्र मोदी यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करता. नरेंद्र मोदी यांच्याकडे तर एक छदाम सुद्धा नाहीये, म्हणजे त्यांच्याकडे कोणतीही संपत्ती नाहीये, त्यांच्या विरोधात कोणतं प्रकरण नाहीये. नरेंद्र मोदी हे पूर्णपणे आध्यात्मिक व्यक्ती आहेत. तुम्ही त्यांना टार्गेट करताय. म्हणजे एका बाजूला नवज्योत कौर सिद्धू आपल्या पक्षाच्या नेत्याला टार्गेट करतायत आणि दुसऱ्या बाजूला ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करताना दिसत आहेत. म्हणजे तुमच्या विषय लक्षात आला असेल की पुन्हा एकदा राजकारण वळण घेताना दिसत आहे आणि हे वळण बहुधा नवज्योत सिंग सिद्धू यांनी घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या पत्नी त्यांच्या तोंडून बोलताना दिसत आहेत.